असा हलगर्जीपणा नाही करायचा. असा मोकळा गळा घेऊन जर तू फिरशील तर लोकांना हेच वाटेल ना की आपलं लग्न झालं नाहीये. हा, आता हे मंगळसूत्र सगळ्यांसमोर घाल, म्हणजे सगळ्यांना कळायला पाहिजे लग्न झालंय आपलं ते. हो, थँक्यू. अगं थँक्यू काय, आता बायकोला नवऱ्याने हेल्प करणार तर कोण करणार? हा, बरोबर की नाही चेतना काकू? हो हो. हा, नाही चेतना काकू काय आहे, ही ना बेलसरींकडे मंगळसूत्र घालायची नाही, त्यामुळे हिला सवय नाही आहे. हो ना बायको? मी आलेच हा, आवरते जरा. मी पण आलोच. बायको, माझा एक कॉल आहे, तो करून मी आले. ईशा, अगं मी सांगतेय ना, त्यांचं लग्न झालंय. मी घेतलीये ना परीक्षा. असतील ना ते दोघं नवरा बायको, पण त्या दोघांचा संसार खांडेकरांच्या घरात थाटू देणार नाही मी. बळजबरीने घरात घुसलेत, पण आता ही दोघं लवकरात लवकर घराच्या बाहेर असतील, बघच तू. आणि नाहीच गेले तर माझ्यासारखी वाईट दुसरी कोणीच नसेल. कोण आहे तिकडे? कोण आहे स्वयंपाक? हे काय चाललंय सगळं? कोणी केलाय हा पसारा? अरे आई, अगं मी काव्या, अगं काय सगळं हे? अगं आई, मी स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करत होते. कशासाठी? आता ना मी पण त्या तारिणीसारखं सगळे शिकणार आहे. तिला सगळं येतं म्हणूनच माझा केदू तिला घेऊन गेला ना, म्हणूनच त्याला आवडली ना ती. आता मी पण फरशी पुसणं, भांडी घासणं, केर काढणं, लादी पुसणं सगळं करणार आहे. आता माझा केदू मला सगळं आलं की माझा पण हात धरून असं घेऊन जाणार खांडेकरांच्या घरी आणि माझ्यासोबत. त्या खांडेकरांच्या घरात ना तुला सून म्हणून जायचंय, मोलकरीण म्हणून नाही. अगं जरा डोकं चालव ना. त्या तारिणीने तेच केलंय, डोकं चालवलंय आणि त्याला स्वतःच्या जाळ्यात अडकवलंय. हे असलं करून नाही. ए आई, मग मला सांग ना ग की मी काय करू ज्याने माझा केदू माझ्याकडे परत येईल. सगळ्यात आधी आंघोळ कर. तुला हे असं बघून केदार काय दुसऱ्या कोणालाही अटॅक येईल आणि जीव जाईल त्याचा. बिनडोक मुलगी, जा आंघोळ कर आधी. कडनुसती अक्कल तर काढीची नाही आणि नाटकं करायची सगळी. हे काय सगळे? कोण आवडणार आहे आता? तारिणी, ती कुठे घरात? सगळं मलाच करावं लागणार आहे. पसारा करून ठेवायचा